हॅलो गुड इव्हनिंग मित्रांनो, कसे सगळे मस्त आणि मजेत ना. तर मित्रांनो बघा, मजेतच राहिलं पाहिजे. तर मित्रांनो आज बघा पण आलोय ग्राउंडवरती. पोरं काय अजून आलं नाहीत बघा, पण येते थोड्या वेळाने खेळायला इथं. मस्त असं बघा, पहिलं इकडं बघा सिमेंटचं बनवलं होतं बघा, सिमेंट कॉन्क्रीटचं इकडे होतं बघा जुनं आपलं ग्राउंड, हे पिच. आणि आता इकडं नवीन बनवलं आहे बघा, आखलं आहे बघा. हे आता गेलं आहे, कलरने आखलं होतं. तर मित्रांनो लवकरच बघा इथं मॅचेस वगैरे भरतील. आणि तो का तिकडं टेज आहे बघा त्या साईडला आहे शाळा. सूर्य आता बघा खाली खाली जायला आलाय, कारण की बघा मित्रांनो इतकं ऊन लागते ना जबरदस्तच. तर चला तुम्हाला नीरा नदीकडे नेतो बघा. इकडून असं जायचं बघा नीरा नदीकडे. हे आता स्वच्छ केल्यामुळं काय तुम्हाला पायवाट वगैरे दिसत नाही. पुढे गेलं का नाही तर पायवाट आहे बघा नदीकडे जाण्यासाठी. आणि ही कट्टा वगैरे बांधून घेतला बघा या साईडला, तुम्हाला दिसत असेल. कसलं भारी वाटतंय मित्रांनो. झाडं वगैरे लावली ती बघा, पूर्ण असं ग्राउंडच्या कडेने झाड आहेत मित्रांनो, गोल असे लावली ती. तर ही जर मोठी झाली ना तर इतकी जबरदस्त सावली होत असते. एक 2-3 वर्षांनी बघा, 2-3 वर्षांबरोबर झाडं वाढतेली. इकडं भिंत बांधली बघा, नदीला पाणी आलं का नाही तर पूर्ण पाणी इकडं जातं. त्याच्यामुळं इथं दगडी भिंत बांधली, जेणेकरून पाणी इथं थोपावं बघा. आणि मित्रांनो ज्यावेळेस पूर येतो ना नदीला, तर हा रस्ता आहे ना आपला वालचंदनगर बारामती रोड, तिथपं तर पाणी बघा असतंय. साधारणपणे 2020ला आलता बघा तसा पूर. फार तिकडं पाणी होतं नदीचं. आणि प्रेशर असलं होतं मित्रांनो जबरदस्त. प्रेशर नदीच्या पाण्यात फक्त बघायला पाहिजे होतं. पावसाळ्याच्या काळात आलं बघा 2020मध्ये नोव्हेंबरमध्येच आला असेल बघा. जबरदस्त पूर आलता मित्रांनो, घरात वगैरे पाणी गेलं. इकडं उजनीतूनच सोडत असतील बघा पाणी ह्या नदीला, उजनीतूनच येत असेल. इकडून असा रोड आहे बघा जायला, बघू शकता. मासे पण धरते ती बघा, तिकडे लांब आहे ती पण. खडक बघा मित्रांनो कसला आहे. आम्ही मित्रांनो पहिलं बघा इथं माझ्या मावशीचं घर आहे बघा इकडं उद्दटमध्ये. तिथं आम्ही पहिले यायचो ना लहानपणी, तर या नदीत पोवायचो बघा. ती मावशी आमची धुणं वगैरे धुयाला आली का नाही इकडं बघा, इकडं पोवायचो आम्ही. पाणी अजून तर काय पाणी आटलं नाही बघा, तर उन्हाळ्यात पाणी लई कमी असतंय नदीला. कसं वाटतंय, थांबा एक सिनेमॅटिक शॉटच काढून दाखवतो.
पक्षी बघा मित्रांनो किती आले ते दिसते ते का कुत्री आले ती बघा. हिरवं गवत बघ कसलं भारी दिसत इकडं. या साईडला बघ कसली भारी हिरवळ वाटते जबरदस्त. आणि मित्रांनो ह्या साईडला बघा तिकडं मिनी धरण बांधलंय बघा सोनगाव पशी ते इथली जर लोक बघत असतील तर त्यांना माहीत असेल बघा. आणि ते जे मिनी धरण आहे ना तर ते बघा उद्धट गावच्या नावानेच आहे बघा. म्हणजे ते उद्धटला हे झालं होतं पण तिथं बांधलंय बघा. तर तिथं पाणी अडवलं जातं बघा. आणि एक मोठा बोगदा केला आहे. त्या बोगद्यातून बार्शीला न्यायचा असा प्लॅन आहे बघा त्यांचा. आता काम चालू आहे सध्याला बोगद्याचं. इकडे बघू शकता तुम्ही मित्रांनो कसा वाटतं नजारा. कारण वडाच झाड कसलं भारी फुललंय. लय बारकं होतं आत्ता बघा कसलं. मी ह्याच्या आधी माझा व्हिडिओ बघितला असेल ना खूप बारकं वाटत बघा झाड. आता बघा